नमस्कार दोस्तों, आज आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी प्रश्न घेऊन आलेलो आहोत, जे की सराव प्रश्न असणार आहेत. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार आहे, तर आपल्याला सर्वांना अभ्यास करायला हवे, जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क येतील आणि आपण बरोबर मेरिटच्या वर जाणार आहोत. पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या प्रकारच्या मृदेने व्यापलेले आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मृदेने व्यापलेले आहे? कोणत्या प्रकारची मृदा महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे? लाल मृदा, काळी मृदा, जांभळी मृदा की गाळाची मृदा? कोणती मृदा आहे जी महाराष्ट्रात सर्वाधिक आहे? ते असणार आहे काळी मृदा. बरोबर, काळी मृदा आपलं बी हे योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्राच्या सुमारे 65 ते 70 क्षेत्रावर काळी मृदा आहे. आता काळ्या मृदेलाच रेगूर मृदा म्हटलं जातं आणि आपल्या महाराष्ट्राच्या 65 ते 70% भाग काळ्या मृदेने कव्हर केलेला आहे. आता बरोबर, हे तर बरोबर आहे, पण कोणत्या भागात आहे? पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या 4 भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते. कोणत्या? पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश. डेक्कन ट्रॅपच्या बेसॉल्ट खडकाच्या अपक्षयामुळे ही मृदा तयार झालेली आहे. आता डेक्कन ट्रॅप काय आहे? तर आपलं दख्खनचं जे पठार आहे त्याच्यावर कोणता खडक आहे? बेसॉल्ट खडक आहे आणि हाच बेसॉल्ट खडकाच्या अपक्षयामुळे, ह्याच्या झिजण्यामुळे ही मृदा तयार झालेली आहे. या मृदेत कापूस, ज्वारी, सोयाबीन, तूर, ऊस ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातील. तुम्हाला तर माहिती आहे काळी मृदा कापसासाठी किती फेमस आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काळी मृदा आढळते. तर लाल मृदा सगळ्यात जास्त महाराष्ट्रात नाही, म्हणून हे मी गुणिले चिन्ह दिलेलं आहे. महाराष्ट्रात थोडीफार लाल मृदा आहे. कुठं आहे? पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा या काही डोंगराळ भागात आपल्याला लाल मृदा आढळते. लाल कशामुळे आहे? लोहाचे म्हणजे आयनचे प्रमाण जास्त असल्यामुळे मृदेचा रंग इथे लाल दिसतो. आता महाराष्ट्रात गोदावरी नदी, कृष्णा आणि तापी या नद्यांच्या खोऱ्यात काही प्रमाणात आपल्याला गाळाची मृदा दिसते. आता गाळाची मृदा काय? तर नदी ज्या गाळ वाहून आणतात त्या मृदेला गाळाची मृदा म्हणतात. या गाळाच्या मृदेमध्ये भाजीपाला, ऊस, केळी, गहू यासारखी पिके मोठ्या प्रमाणात पिकतात आणि ही गाळाची मृदा सुपीक खूप जास्त असते. पण महाराष्ट्रात आपल्याला काळी मृदा आढळते. गाळाची लाल मृदा असं जास्त आढळत नाही. आता खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? भीमा, गोदावरी, वशिष्ठी की वर्धा? पश्चिम वाहिनी म्हणजे काय? भारताच्या पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या म्हणजे पश्चिम वाहिनी. आता पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर पश्चिमेला आपल्याला दिसतो अरबी समुद्र. आता पश्चिमेकडे ज्या पण नद्या वाहणार आहेत त्या कुठं जाऊन मिळणार आहेत? अरबी समुद्राला मिळणार आहेत. बरोबर. तर पूर्व वाहिनी नद्या कोणत्या? ज्या पूर्वेला वाहतात त्या, आणि त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणार आहेत. आता भीमा कुठे मिळते? बंगालच्या उपसागराला, त्याच्यामुळे ही पश्चिम वाहिनी नदी आहे, ही उत्तर नसणार आहे. गोदावरी पण आपल्याला बंगालच्या उपसागरात मिळते, त्यामुळे पूर्व वाहिनी आहे, ए बी उत्तर कट. आता वर्धा तुम्हाला माहित असेल, वर्धा बंगालच्या उपसागराला मिळते. राहिलं उत्तर काय? वशिष्ठी. तर वशिष्ठी हे आपलं योग्य उत्तर आहे. वशिष्ठी ही कोकणातील नदी आहे आणि कोकणातील नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. बरोबर. भारतामध्ये सर्वाधिक पर्जन्य कोणत्या म्हणजे खालीलपैकी कोणत्या राज्यात नोंदवलं आहे? भारतामध्ये सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या राज्यात पडतो? म्हणजे पाऊस सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात पडतो? केरळ, आसाम, मेघालय की सिक्कीम? आता मेघालय मधील तुम्हाला 2 ठिकाणे लक्षात असतील, मोसिनराम आणि चेरापुंजी. त्यातल्या मोसिनराम मध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, म्हणून याला भारतातील सर्वाधिक पर्जन्य असणारे राज्य म्हटलं जातं. केरळ काय आहे? केरळमध्ये सर्वाधिक पहिल्या टप्प्यात पाऊस पडतो, म्हणजे पावसाचं आगमन सगळ्यात पहिल्यांदा कुठं होतं? तर केरळला होतं. मग केरळ आपलं उत्तर नसणार आहे. आता वशिष्ठी पहिल्याचं एक्सप्लेनेशन आहे. वशिष्ठी नदी सह्याद्री पर्वतातून उगम पावून अरबी समुद्राला मिळते. कसली नदी आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांश पश्चिम वाहिनी नद्या कोकणात आढळतात, म्हणजे कोकणातल्या पट्ट्यात पश्चिम वाहिनी नद्या आढळून येतात. आणि 2 मेन नद्या आहेत ज्या पश्चिम वाहिनी आहेत, त्या म्हणजे तापी आणि दुसरी कोणती आहे? नर्मदा.
ज्या आपल्या महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेची सीमा तयार करतात त्या पश्चिम वाहिनी आहेत, एवढ्या लक्षात ठेवायच्या. आणि ह्या भारतातील पण मेन नद्या आहेत. आता भीमाशंकर मध्ये भीमाचा उगम होतो, पुण्यात आहे. ही पूर्ववाहिनी नदी आहे आणि पुढे कृष्णाला ही नदी जाऊन मिळते. कोणती? भीमा. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिकला होतो. ही पण गोदावरी पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागराला मिळते आणि गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. शिवाय गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. तर भारतातील सगळ्यात लांब नदी कोणती? तर ती गंगा असणार आहे. वैशिष्ट्य आपण पाहिलं, सह्याद्री पर्वतात उगम होतो, पश्चिम वाहिनी नदी आहे. वर्धेचा उगम मध्य प्रदेशमध्ये होतो, महाराष्ट्रात होत नाही. वर्धा मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि वाहत येऊन मग आपल्या महाराष्ट्रात येते. ही वर्धा पूर्ववाहिनी नदी आहे. प्राणहितेला पुढे जाऊन मिळते, नंतर गोदावरीची उपनदी ठरते. आता ही प्रश्न डबल झालाय. भारतातील सर्वाधिक पर्जन्य कोणत्या राज्यात आहे? तर मेघालय राज्यात असणार आहे. भारतात सर्वाधिक पर्जन्य मेघालय राज्यात पडतो. मेघालयातील मौसिनराम हे जगातील सर्वाधिक पर्जन्य ठिकाण आहे. जगातील सर्वात पर्जन्य मौसिनराम येथे आहे. मेघालयातील हे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील आंबोली हे महाराष्ट्रातील जर महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण विचारलं तर ते असणार आहे आंबोली. आंबोली कुठं आहे? सह्याद्री पर्वत रांगेत आणि कोकण पट्ट्यात हे असल्यामुळे येथे नैऋत्य मान्सूनमुळे अतिवृष्टी झालेली पाहायला मिळते. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस ठिकाण आंबोली, जे की सिंधुदुर्ग मध्ये आहे. भारतातील आणि जगातील, दोन लक्षात ठेवा, भारतातील आणि जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण मौसिनराम म्हणजे मेघालय आहे. सर्वाधिक पर्जन्य भारत, मेघालय, मौसिनराम ठिकाण. मान्सूनचे पहिले आगमन केरळ येथे आहे. पॉलिटीचे प्रश्न. भारताच्या संसदेचे संयुक्त अधिवेशन जॉईंट सिटिंग कोण बोलावते? राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती. भारताच्या संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतं? राष्ट्रपती बोलावत असतो. राष्ट्रपती. कोणता अनुच्छेद? अनुच्छेद 108 नुसार लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात सामान्य विधेयकाबाबत मतभेद झाल्यास राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलावत असत. संयुक्त अधिवेशनात दोन्ही सभागृहांचे सदस्य एकत्र बसून त्या विधेयकावर चर्चा आणि मतदान करतात. लोकसभेतील सदस्य संख्या जास्त असल्यामुळे मतदान लोकसभेचा प्रभाव अधिक असतो. जॉईंट सिटिंगचं कलम कोणतं? 108. कोण बोलावतं? राष्ट्रपती बोलावतात. केव्हा बोलावतात? जेव्हा एखादे विधेयक, सामान्य विधेयक, लोकसभा राज्यसभा यांच्यात मांडला असेल आणि दोन्ही लोकसभा आणि राज्यसभामध्ये मतभेद झाले असतील तर दोन्हींना एकत्र बोलावून तेच विधेयक पास करून घेण्यासाठी राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलवतात. आता कोणती परिस्थिती असेल तेव्हा बोलावले जाऊ शकते असे संयुक्त अधिवेशन? तर एका सभागृहाने विधेयक मंजूर केले आणि दुसऱ्याने नाकारले म्हणजेच मतभेद झाला. दोन्ही सभागृहांनी विधेयकात वेगवेगळ्या दुरुस्त्या सुचवल्या म्हणजेच काय? विधेयकात मतभेद झाले. एक सभागृहाने विधेयक मंजूर केल्यानंतर दुसऱ्या सभागृहाने 6 महिन्याहून अधिक काळ प्रलंबित ठेवले असेल तरी पण मतभेद झाले आहेत. अशा वेळेला संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलवतात. आता ह्यातलं महत्वाची टीप काय आहे? तर धन विधेयक म्हणजे आपलं मनी बिल 110 नुसार आणि घटना दुरुस्तीचं विधेयक 368 हे कलम त्यांची, या दोन्हीसाठी अधिवेशन होतं का? तर ह्या दोन्हीसाठी अधिवेशन होत नाही, संयुक्त अधिवेशन होत नाहीत. धन विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयकासाठी राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन म्हणजे जॉईंट सिटिंग बोलावू शकत नाहीत. खालीलपैकी कोणते विधेयक राज्यसभेत प्रथम सादर करता येत नाही? घटना दुरुस्ती विधेयक, सामान्य विधेयक, धन विधेयक की खाजगी सदस्य विधेयक. कोणते विधेयक आहे जे राज्यसभेत प्रथम सादर करता येत नाही? ते असणार आहे धन विधेयक म्हणजेच मनी बिल. अनुच्छेद 109 आणि अनुच्छेद 110 नुसार धन विधेयक हे फक्त लोकसभेतच सादर केले जाते. फक्त लोकसभेत सादर केले जाऊ शकते. 109 आणि 110 कलमानुसार. राज्यसभेत प्रथम सादर करता येते का? नाही.
धन विधेयक सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व शिफारस म्हणजे राष्ट्रपतींना आधीच विचारून ते विधेयक सादर करण्याची परमिशन घेतली जाते. लोकसभेने धन विधेयक मंजूर केल्यानंतर ते राज्यसभेकडे पाठवले जाते. राज्यसभा त्यावर फक्त शिफारसी करू शकते. म्हणजे ते राज्यसभेकडे आलं. राज्यसभा फक्त शिफारसी करू शकते की असं असं करा, तसं करू नका. ते विधेयक नाकारू किंवा बंधनकारक दुरुस्ती करू शकत का? नाही. राज्यसभेला एवढे अधिकार नाहीत. फक्त शिफारशी करण्यापुरते अधिकार आहेत. राज्यसभेने 14 दिवसाच्या आत, किती दिवसाच्या आत? 14 दिवसाच्या आत धन विधेयक परत पाठवणे आवश्यक असते. कोणाकडे परत पाठवणे? म्हणजे लोकसभेकडे परत पाठवणे आवश्यक असते. जर असे झाले नाही तर ते विधेयक लोकसभेने मंजूर केलेल्याच्या स्वरूपात मंजूर आहे असे मानले जाते. म्हणजे राज्यसभेकडे किती दिवस राहू शकतं धन विधेयक? तर फक्त 14 दिवस राहू शकतं आणि फक्त शिफारशी करू शकतं. कोण? राज्यसभा शिफारशी करू शकतं. त्यात दुरुस्त्या कराच असं सांगू शकत नाही. धन विधेयक फक्त लोकसभेतच मांडलं जातं. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? भारताचे मुख्य न्यायाधीश, पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय कायदेमंत्री. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? तर तो करतो राष्ट्रपती. राष्ट्रपतीला हे अधिकार आहेत. कोणत्या कलमानुसार? कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. सध्या ही नियुक्ती कॉलेजियम सिस्टीम नुसार केली जाते. एवढंच लक्षात ठेवा, कॉलेजियम सिस्टीम नुसार ही नियुक्ती केली जाते. कॉलेजियम मध्ये भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणजे सीजेआय आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांचा समावेश होतो. कॉलेजियम शिफारस केलेल्या नावावर अंतिम नियुक्ती राष्ट्रपतीच्या नावाने केली जाते. खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स आहे? वस्तू व सेवा कर, सीमा शुल्क, आयकर, उत्पादन शुल्क कर. प्रत्यक्ष कर म्हणजे काय असणार आहे? आपण स्वतः जाऊन भरलेला कर म्हणजे काय? प्रत्यक्ष कर. आता जीएसटी तुम्ही स्वतः भरता का? सीमा शुल्क तुम्ही स्वतः भरता का? आयकर स्वतः, इन्कम टॅक्स स्वतः भरता का? एक्साइज ड्युटी तुम्ही स्वतः भरता का? त्यानुसार कोणता प्रत्यक्ष कर आहे हे सांगायचं आहे. तर इन्कम टॅक्स आपण आपल्याला किती आपल्या इन्कमवर टॅक्स पडला हे आपण स्वतः भरतो म्हणून तो प्रत्यक्ष कर असणार आहे. प्रत्यक्ष कर म्हणजे ज्या व्यक्तीवर कर आकारला जातो त्याच व्यक्तीला तो भरावा लागतो. बरोबर, माझ्यावर कर बसलाय तो मीच भरणार, याचाच अर्थ तो प्रत्यक्ष कर आहे. आता आयकर म्हणजे इन्कम टॅक्स हा व्यक्ती किंवा संस्थेच्या उत्पादनावर लावला जातो, त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. कोण लावतं? केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ मार्फत त्याची वसुली केली जाते. आता जीएसटी वस्तू व सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आपण स्वतः भरतो का? जीएसटी नाही, हा अप्रत्यक्ष कर आहे. वस्तू किंवा सेवांच्या खरेदीवेळी ग्राहकाकडून वसूल केला जातो. सीमा ड्युटी, कस्टम ड्युटी आयात आणि निर्यात वस्तूवर आकारला जाणारा हा अप्रत्यक्ष कर आहे. आणि एक्साइज ड्युटी उत्पादन शुल्क म्हणजे काय? भारतात बहुतांश उत्पादन शुल्क जीएसटी मध्ये समावेश आता झालेले आहे. सध्या पेट्रोलियम पदार्थ व काही विशिष्ट वस्तूंवर उत्पादन शुल्क हे आकारले जाते आणि हा अप्रत्यक्ष कर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी जीडीपी मध्ये कोणत्या क्षेत्राचा सर्वाधिक वाटा आहे? भारताच्या खालीलपैकी जीडीपी मध्ये कोणत्या क्षेत्राचा भारतात सर्वाधिक वाटा आहे? कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, खाण क्षेत्र. जीडीपी मध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वाधिक वाटा आपलं देतं? तर तो असणार आहे कोणतं? सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर असणार आहे. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी मध्ये सर्वाधिक वाटा सेवा क्षेत्राचा आहे. किती आहे? सुमारे 55% अधिक आहे. यामध्ये सेवा क्षेत्र म्हणजे काय? जे आपल्याला सेवा देतात. बँकिंग, विमा, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, वाहतूक, दूरसंचार, हॉटेल व्यवसाय इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. खालीलपैकी कोणत्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने प्रामुख्याने सरकारच्या मालकीची असतात? भांडवलशाही अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, पारंपरिक अर्थव्यवस्था. कोणतं उत्तर आहे? अशी कोणती अर्थव्यवस्था आहे जिथे सरकारच्या मालकीची उत्पादनाची साधने असतात? कोणती आहे ती? समाजवादी अर्थव्यवस्था, सोशलिस्ट इकॉनॉमी. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची जी साधने असतात, कोणती साधने? जमिनी, कारखाने, उद्योग,
नैसर्गिक संसाधने ही सरकारच्या मालकीची आणि नियंत्रणाची असतात. यामध्ये उत्पादन कसे करावे, काय करावे, किती करावे, कोणासाठी उत्पादन करायचं हे सगळे निर्णय सरकार घेत असतं. याचा उद्देश काय असतो? सामाजिक समता आणायची, संपत्तीचे समतोल वितरण करायचं आणि जनकल्याण करायचं यामागचा उद्देश असतो. या उलट भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने भांडवलदाराकडे म्हणजेच खाजगी व्यक्ती किंवा कंपन्यांच्या मालकीची असतात आणि यांचा मुख्य उद्देश नफा कमवणे हा उद्देश असतो. जी की मिश्र अर्थव्यवस्था आहे ती सरकारी आणि खाजगी व्यक्ती या दोन्हींचे एकत्र स्वरूप असणार आहे. मिश्र आहे म्हणजे सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्र एकत्र काम करणार आहेत. भारत कसा आहे? भारत हा मिश्र अर्थव्यवस्था आहे. पारंपरिक अर्थव्यवस्था म्हणजे जिथे शेती, शिकार, मासेमारी आणि परंपरागत व्यवसायावर आधारित अर्थव्यवस्था आहे आणि आधुनिक उत्पादन किंवा आधुनिक उद्योग, तंत्रज्ञान यांचा वापर कमी होतो. ICDS वर क्वेश्चन आहे. ICDS एकात्मिक बाल विकास सेवा योजना भारतात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? हे सर्वांना आतापर्यंत पाठ झाला असेल. 2 ऑक्टोबर 1975 बी हे योग्य उत्तर आहे. एकात्मिक बाल विकास सेवा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस ही योजना कधीची आहे? 2 ऑक्टोबर 1975 रोजी भारत सरकारने सुरू केली. याचा मुख्य उद्देश काय? 0 ते 6 वर्ष 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास करणे, गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य, पोषण सुधारणे आणि ICDS अंतर्गत अंगणवाडी केंद्रामार्फत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, पूर्व प्राथमिक शिक्षण आणि पोषण व आरोग्य शिक्षण अशा प्रमुख 6 सेवा पुरवल्या जातात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 अंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांना किमान किती रुपयांचा मातृत्व लाभ देण्याची तरतूद आहे? 3,000, 5,000, 6,000 की 10,000? या कायद्यानुसार गर्भवती व स्तनदा मातांना किती रुपयाचा लाभ मिळतो? तर तो 6,000 मिळतो. किती मिळतो? 6,000 एवढं लाभ मिळतो. कोणाला? गर्भवती व स्तनदा मातांना. या कायद्याच्या कलम 4 मध्ये कोणतं कलम आहे? कलम 4 मध्ये गर्भवती व स्तनदा मातांना किमान 6,000 मातृत्व लाभ देण्याची तरतूद आहे. काय आहे उद्देश? गर्भधारणा व प्रसूतीनंतरच्या काळात आईला योग्य पोषण, विश्रांती आणि आर्थिक सहाय्य मिळवणे हे आहे. सध्या केंद्र सरकार ही प्रमुख तरतूद कोणातर्फे राबवतं? तर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या मार्फत राबवते. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा अधिकार कोणत्या कायद्यानुसार सुनिश्चित करण्यात आला आहे? किशोर न्याय, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006, शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009, संरक्षण व बाल लैंगिक अपराध अधिनियम 2012. कोणत्या कायद्यानुसार बालकांना मोफत शिक्षण व सक्तीचे शिक्षण देण्याचा अधिकार आहे? किशोर न्याय अधिनियम आहे का? नाही. बालविवाह नाही. संरक्षण बाल लैंगिक अधिकार नाही. एकमेव सी ऑप्शन आपल्याला योग्य वाटतो. शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009. राईट टू एज्युकेशन RTE म्हणतात त्याला. अधिनियम 2009 चा आहे. 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे हे प्राथमिक शिक्षण देण्याचा उद्देश आहे. हा कायदा पूर्ण भारतात 1 एप्रिल 2010 पासून लागलेला आहे. भारतातील संविधानातील 21A आर्टिकल नुसार याची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांसाठी अशा मुलांसाठी 25% जागा राखीव ठेवण्याची देखील तरतूद आहे. आता किशोर न्याय अधिनियम 2015 चा आहे. याचा उद्देश काय? कायद्याशी संघर्ष करणारे आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालके यांच्याशी संबंधित हा कायदा आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 यानुसार बालविवाह रोखण्यासाठी तरतुदी करणे आणि पोक्सो अधिनियम 2012 बालकांचे लैंगिक अत्याचार आणि शोषणापासून संरक्षण करणे हे त्यांचे मेन उद्दिष्टे आहेत. खालीलपैकी कोणते पोषक तत्व शरीराला प्रति ग्रॅम सर्वाधिक ऊर्जा म्हणजे कॅलरीज प्रदान करते? कोण करतं आपल्याला कॅलरीज सगळ्यात जास्त प्रदान? कार्बोहायड्रेट, प्रथिने, मेद की जीवनसत्वे? कोण करतं आपल्याला सगळ्यात जास्त? तर आपल्याला
मेद म्हणजेच फॅट सर्वाधिक ऊर्जा देत असतं. किती किलो कॅलरी? तर प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी ऊर्जा देणारे पोषक तत्व म्हणजे मेद आहे. आणि हे सर्वाधिक ऊर्जा आपल्याला प्रदान करत असते. मेद शरीरात ऊर्जेचा साठा म्हणून कार्य करते. शरीराचे तापमान टिकवून ठेवते. अंतर्गत अवयवांचे पण संरक्षण करते. आणि व्हिटॅमिन ए, डी, ई, के हे मेद विरघळवणारे विटॅमिन्स आहेत. म्हणजेच काय? व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के हे मेधात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. तर पाण्यात विरघळणारी कोणती आहे? पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजे व्हिटॅमिन बी चा पूर्ण गट हा पाण्यात विरघळणारा आहे. आता कार्बोहायड्रेट पाहू. कार्बोहायड्रेट हा शरीराचा मुख्य ऊर्जा स्रोत आहे आणि त्याच्या 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटमध्ये 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. तर मेधामध्ये किती मिळते? मेधात 9 किलो कॅलरी आहे आणि हाच आपला प्रश्न होता. प्रथिने काय करतं? आपल्या शरीराची वाढ, झीज भरून काढणे आणि ऊतींची दुरुस्ती यासाठी आवश्यक असतं. 1 ग्रॅम प्रथिनामध्ये 4 किलो कॅलरी मिळते. म्हणजेच कोणा एवढी? कार्बोहायड्रेट एवढीच मिळते. आणि मेधात किती आहे? 9 किलो कॅलरी आहे. जीवनसत्वेचं काय आहे? शरीराच्या विविध क्रिया सुरळीत चालवण्यासाठी जीवनसत्वे आवश्यक असतात आणि जीवनसत्वापासून ऊर्जा मिळत नाही. हे लक्षात ठेवा. जीवनसत्वापासून, व्हिटॅमिन्स पासून ऊर्जा मिळत नाही. प्रथिनांचे पचन प्रामुख्याने कोठे होते? म्हणजे कोठे सुरू होते प्रथिनांचे पचन? तोंड, जठर, लहान आतडे, मोठे आतडे. प्रथिनाचे पचन कुठे होते? तर ते आपल्या जठरात होते. कुठे? स्टमक म्हणजे जठरात होते. प्रथिनांचे पचन जठरात सुरू होते. आपल्या जठरातील हायड्रोक्लोरिक आम्ल HCl आणि पेप्सिन हे एन्झाईम्स प्रथिनांचे लहान पेप्टाइड्समध्ये विघटन करण्यास सुरुवात करतात. त्यानंतर लहान आतड्यात ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन इत्यादी एन्झाईमच्या मदतीने पचन पूर्ण होऊन प्रथिने अमिनो आम्लामध्ये रूपांतरित होतात. काय लक्षात ठेवायचे? कार्बोहायड्रेटचे पचन कुठे होते? तोंडात होते. तोंडापासून सुरुवात होते कार्बोहायड्रेट पचायला. तर प्रथिने पचायला सुरुवात जठरापासून सुरू होते. मेद मुख्यतः लहान आतड्यात असतो. मानवी हृदयाला मायोजेनिक असे का म्हटले जाते? मानवी हृदयाला मायोजेनिक असे का म्हटले जाते? हृदयाची गती मेंदूद्वारे नियंत्रित होते. हृदय स्वतःच विद्युत आवेग निर्माण करून आकुंचन सुरू करते. हृदयात फक्त ऐच्छिक स्नायू असतात. हृदयाला कार्य करण्यासाठी नेहमी बाह्य मज्जातंतूची आवश्यकता असते. का म्हणतात हृदयाला मायोजेनिक? हृदयाची गती मेंदूद्वारे नियंत्रित होते का? नाही. आपण आपल्या हृदयाची गती मेंदूद्वारे नियंत्रित करतो का? नाही. हृदयात फक्त ऐच्छिक स्नायू असतात का? नाही. हृदयाला कार्य करण्यासाठी नेहमी बाह्य मज्जातंतूची आवश्यकता असते का? असं नाही होत. हृदय आपल्या बाहेरच्या कोणत्याही मज्जातंतूने कार्य करत नाही. तर काय आहे? हृदय स्वतः विद्युत आवेग निर्माण करतं आणि आकुंचन पण स्वतः सुरू करतं. मायोजेनिक म्हणजे काय? स्नायूपासून स्वतःचे आवेग निर्माण तयार करणे. मानवी हृदयातील एसए नॉड हा नैसर्गिक पीसमेकर असून तो स्वतः विद्युत आवेग निर्माण करतो. त्यामुळे हृदयाची ठोके सुरू होण्यासाठी बाह्य मज्जातंतूची आवश्यकता नसते. स्वतः आवेग तयार करणे म्हणजे काय? आपण खुश असू किंवा आपल्याला राग आलेला असू, आपण घाबरलेला असू, त्यानुसार आपल्या हृदयाची धडकन खालीवर होत असते. म्हणजे हृदय परिस्थितीनुसार धडकायला सुरुवात होतं. म्हणजे असं त्याचे ठोके कमी जास्त होतात. म्हणून हृदय स्वतःच विद्युत आवेग निर्माण करून आकुंचन सुरू करतो. म्हणजेच ते काय आहे? मायोजेनिक आहे. मज्जासंस्था हृदयाची गती वाढवून किंवा कमी करू शकते. परंतु धडधड सुरू ठेवण्याचे कार्य एसए नोड्स करतात. म्हणून मानवी हृदयाला मायोजेनिक हार्ट असे म्हणतात. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग, कर्करोग. संसर्गजन्य कम्युनिकेबल डिझीज म्हणजे आपण समजा एखाद्या व्यक्तीला रोग झालाय किंवा कोणता आजार झालाय, आपण त्याच्या संपर्कात आलो तर आपल्यालाही तो आजार होतो. म्हणजे संसर्गजन्य रोग. एकमेकाच्या संपर्कात आलेले होणारे रोग जसे की सर्दी. ज्याला सर्दी झाली आहे, आपण त्याच्याशी बसलो, बोललो तर आपल्याला ही सर्दी होते. म्हणजेच काय होतो? संसर्ग झाला. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? तर क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे.
संसर्गजन्य कम्युनिकेबल डिझीज म्हणजे असे आजार जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी यांच्या माध्यमातून पसरतात. टीबी म्हणजे ट्युबरकुलोसिस. टीबी हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होतो. क्षयरोगाचा जीवाणू कोणता आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. या व्यक्तीच्या संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याने, शिंकल्याने, बोलताना बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म थेंबाद्वारे पसरतो. त्यामुळे तो संसर्गजन्य आजार आहे. संसर्गजन्य आजार कोणते आहेत? टीबी आहे, मलेरिया, डेंग्यू, कॉलरा, गोवर, कांजण्या, कोविड-19 आणि इन्फ्लुएन्झा हे एकमेकांच्या संपर्कात आल्याने होतात. तर मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, दमा, हृदयविकार हे असंसर्गजन्य रोग आहेत. म्हणजे आपण अशा व्यक्तींच्या संपर्कात जरी आलो तरी आपल्याला हे आजार होणार नाही. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, आपले प्रश्न कंप्लीट झालेले आहेत.